नमस्कार श्रोते हो, पल्पपच्या यूट्यूब चॅनलवर मी आरजे सुरक्षा एक खास कार्यक्रम घेऊन आली आहे. साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत, जेथे आपण नवनवीन कवी लेखक यांच्याशी संवाद साधत असतो. पण नेहमीच आपण ऑनलाईनच्या माध्यमातून हा संवाद साधत असतो. परंतु आज आपण ज्या व्यक्तिमत्वासोबत संवाद साधणार आहोत त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीचा योग जुळून आला आणि आपण आता त्यांच्याशी लगेचच समोरासमोर संवाद साधत आहोत. चला तर मग लगेचच गप्पांना सुरुवात करूया. तुम्ही ऐकायला तयार आहात ना? नमस्कार ज्ञानेश्वर माळी सर, आपलं आमच्या साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत या कार्यक्रमात आपले खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, आपण लगेचच गप्पांना सुरुवात करूया. नक्कीच. माळी सर, आपण चित्रकला या क्षेत्राकडे कसे काय वळलात बरं? सर्वप्रथम मी माझी ओळख तुम्हाला करून देतो. मी ज्ञानेश्वर कौतिक माळी. मी पालघरच्या मणी दांडेकर हायस्कूल या शाळेमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या क्षेत्रामध्ये मला जवळजवळ 24 वर्षाचा अनुभव झालेला आहे. आणि कला क्षेत्रामध्ये कसे तुम्ही वळालात या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. ज्यावेळेस मी शाळेमध्ये शिकत असताना मला एक हिंदीचे शिक्षक होते, त्यांचं नाव सिनकर सर. तर त्या सिनकर सर आम्हाला चित्रकला विषय शिकवायचे आणि त्यातल्या त्यात वर्गामध्ये इतर मुलांच्या मानाने माझा ड्रॉइंग किंवा चित्रकला हा विषय तो चांगला होता, आवडीचा होता. आणि त्याच्यामुळे जेव्हाही आम्हाला सिनकर सर ज्यावेळेस चित्र काढायला द्यायचे तर त्यावेळेस सर्वात पहिले चित्र जर वर्गातील मुलं जर कोणी बघत असतील तर ते माझं चित्र बघायचे आणि नंतर सरांना चित्र दाखवल्यानंतर सरांनी मला प्रत्येक वेळेस एनकरेज केलेलं होतं आणि त्यांनी जे मला प्रोत्साहन दिलं, एनकरेज केलं, त्याच्यामुळे चित्रकलेमध्ये माझा दिवसेंदिवस ग्रुप वाढत गेला, आनंद वाढत गेला आणि आवड निर्माण झाली. बरोबर, खरं आहे सर. कारण मीही त्या क्षेत्राशी निगडीत आहे. मलाही तसाच अनुभव आहे की जर काही पालक चित्रकला या विषयाला दुय्यम स्थान देतात, पण जर आपल्या शिक्षकांनीच किंवा आपल्या पालकांनीच जर आपल्याला प्रोत्साहन दिलं तर नक्कीच म्हणजे चांगले कलाकार घडू शकतात आणि घडतातही. सर, आपलं बालपण आणि शिक्षण ग्रामीण भागात झालं होतं की शहरी भागात झालं होतं? कारण कसं आहे की चित्रकला किंवा एखादी साहित्य निर्मिती लेखक जेव्हा लिहत असतो किंवा चित्रकृती उतरवत असतो त्यावेळी त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा परिणाम होत असतो असं मला वाटतं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? 100% तुम्ही जे बोललात ते अतिशय योग्य आणि परफेक्ट बोललात. कारण की आजूबाजूची परिस्थितीच माणसाला घडवत असते. मग ती कोणत्याही कलेमध्ये असेल, चित्रकलेमध्ये असेल, शिल्पकलेमध्ये असेल, नृत्य, नाट्य, ह्या ज्या प्रमुख 6 कला आहेत त्यांना सभोवतालची जी परिस्थिती आहे तीच कारणीभूत असते. त्याच्यासोबत तुमची घरची जी परिस्थिती असते किंवा घरचं जे वातावरण असतं ते सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं एखाद्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी. तर मी तुम्हाला नक्कीच याच्यावर सांगेल की माझे जे वडील बंधू आहेत प्रमोद माळी, तर हे इंजिनिअरिंग करत असताना कधीतरी ते ड्रॉइंग पण त्या ठिकाणी करायचे आणि मी त्यावेळेस मला वाटतं 5वी, 6वी, 7वीमध्ये असेल तर त्यावेळेस मी मोठ्या भावाने केलेल्या ड्रॉइंगचं मी ऑब्झर्वेशन करायचो. त्यातल्या त्यात आणखी एक महत्त्वाचा प्रसंग मला आठवतो की माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. तर त्यावेळेस तिचा जो अल्बम घरी आलेला होता त्या अल्बमवर माझ्या वडिलांनी शहनाई आणि ते जे तुतारी वगैरे किंवा आणखी काय वाद्य सर्व असतात तर त्याचं पेनाने रेखांकन केलेलं होतं. तर वडील आणि वडील बंधू यांच्या मार्गदर्शनामुळे की यांच्याकडे बघून मी थोडीशी चित्रकला मला जरा जास्त इंटरेस्ट निर्माण झालेला होता. त्यासोबतच मी तुम्हाला आता मगाशी उल्लेख केला की आमचे एक सर होते सिनकर सर, त्यांनी केलेल्या मला म्हणजे त्यांनी दिलेल्या मला प्रोत्साहनामुळे अधिक जास्त मी त्या क्षेत्राकडे वळालो. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला तुमच्या घरातूनच चित्रकलेचा वारसा मिळाला आणि तो तुम्ही आता पुढे नेत आहात. सुंदर. सर, चित्रकलेचा खरा अर्थ काय असतो किंवा एखादं चित्र काढताना तुमच्या मनामध्ये काय भावना असतात? कोणतंही कलाकृती निर्माण म्हणजे ते फक्त मी चित्रकलेच्याच बाबतीमध्ये नाही बोलत, तर जे काही चित्रकलेतले ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगचे विषय असतील किंवा रिअलिस्टिक पेंटिंगचे विषय असतील किंवा निसर्ग चित्राचे विषय असतील
पोर्ट्रेट पेंटिंगचा विषय असेल तर हा टोटली भावभावनांशी निगडीत विषय असतो. बरोबर. जर आपल्याला जर एखादं ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग करायचं आहे म्हणजे त्याला अमूर्त आकाराचं चित्र असंही म्हणतात, तर त्या ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगमध्ये मोस्टली चित्रकार हा त्याच्या अंतर्मनातील ज्या भावना असतात, ते विचार असतात, ते रंगांच्या माध्यमाने नंतर आकारांच्या माध्यमाने त्या ठिकाणी तो एक्सप्रेस करत असतो किंवा ते ते चित्रित करत कागदावर असतो. उतरवत असतात. बरोबर. अगदी खरं आहे सर. सर, आपण आता चित्रकलेचाच उल्लेख होतोय. आपण एक उत्तम कला शिक्षक आहातच, कवी लेखकही आहात. तर आपलं शतचित्राणी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यामध्ये आपण अनेक मान्यवरांचं रेखाचित्रण केलं आहे. 24 वर्षापासून कला क्षेत्रामध्ये कार्यरत असताना अशा हा एक प्रसंग निर्माण झाला. म्हणजे त्यावेळेस तो कोरोना आलेला होता, कोरोनाचा काळ आलेला होता. तर मला वाटतं साधारणतः 2020-21च्या दरम्यान कोरोना 2000 बरोबर 19-20 19-20 किंवा 21च्या दरम्यान तो चालूच होता त्यावेळेस. तर त्या पिरियडमध्ये पूर्ण महाराष्ट्र शासनाने सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना किंवा सर्वांनाच त्या ठिकाणी सुट्या होत्या. मग त्या सुटीचा सदुपयोग आपण काय करायचा, तर बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या पद्धतीने कामं केली असतील. पण माझ्या पद्धतीने मी काही सुरुवातीला गणेशाची पेंटिंग मी सुरुवात केली. नंतर माझ्याकडे जे अवेलेबल साहित्य होतं रंगाचं किंवा कॅनव्हासचं वगैरे, तर ते सर्व संपलं आणि मग दुकानं बंद, सर्व बंद असल्यामुळे आता नेमकं करायचं. तर सहज माझ्या हाताला एक पेन्सिल, एक माध्यम लागलं आणि त्या पेन्सिलीने मी अनेकांची चित्र साकारायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये चित्रकला क्षेत्रातले काही माझे मित्र परिवार असतील, शिक्षण क्षेत्रातले माझे काही टीचर्स मित्र होते. नंतर ज्यांनी मी पालघरमध्ये आल्यानंतर, ज्यावेळेस मी सर्व्हिस निमित्त पालघरमध्ये 2002ला आलो, तर त्यावेळेस मला काही लोकांनी खूप असं आपुलकीने, जिव्हाळ्याने जे काही मला काय म्हणता येईल त्याला मदत केलेली होती, प्रोत्साहन दिलं होतं. तर त्यांचे एक माझ्या हातून काहीतरी त्यांना आपण चित्र काढून द्यायचं आणि त्यांनी माझ्यावर जे त्यावेळेस उपकार केलेले असतील त्या फेडण्याचा मी चित्राच्या माध्यमाने प्रयत्न केलाय. पण त्यांचे उपकार कधीही विस्तारण्या न जोगे आहेत. आणखी मी असं सांगेल की हे जे रेखाचित्र मी कंप्लीट केलेत, तर त्याच्यानंतर आमचे एक पालघरला सर्वात मोठा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत त्या ठिकाणी सर्व व्यक्ती आहेत. तर प्रमोद पाटील हे एक सर आहेत, त्यांनी गुरुकुल ग्रुप म्हणून एक स्थापन केलेलं आहे. तर माझे जे काही कलाकृती होत्या, ज्या ड्रॉइंगच्या, स्केचेसच्या वगैरे, मी त्या गुरुकुल ग्रुपवर पोस्ट करायचो. तर तिथून त्या शिक्षकांनी मला माझ्या चित्राबद्दल ज्या काही कमेंट्स केल्या किंवा त्यांनी जो चांगला अभिप्राय दिला, त्याच्यामुळे माझा जो ग्रुप होता ते ड्रॉइंग काढण्याचा तो वाढतच गेला. आणि अशा त्या 1 वर्षाच्या सुट्टीमध्ये जवळजवळ शेकडोच्या वर माझे चित्र कंप्लीट झाले. आणि ते पुस्तकाचा विषय तुम्ही बोललात की माझं पहिलं पुस्तक जे आहे शतचित्राणी, तर मी हे पेंटिंग जे माझ्या मित्रांचे किंवा लोकांचे मी केलेले होते, ते प्रत्येकाच्या घरी त्यांना जाऊन भेट दिलेत. असंच एका रवींद्र नाईक म्हणून एक सर आहेत, तर त्यांच्या घरी ज्यावेळेस मी ते द्यायला गेलो, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सर्वांना चित्र देऊन टाकताय, तुमच्याकडे काय आहे, तर तुम्ही या सर्व चित्रांचं पुस्तक का नाही करत. मग त्यावेळेस मग ते डोक्यामध्ये तो विचार केला की आपण आपल्या चित्रांचं एक पुस्तक बनवायला पाहिजे. आणि एक शतचित्राणी नावाचं एक पुस्तक मी प्रकाशित केलं. मी तुम्हाला ते दाखवू शकतो आता. हे माझं शतचित्राणी नावाचं पुस्तक, हे माझं पहिलं पुस्तक आहे. आणि शतचित्राणी नाव देण्यामागचं त्याचं कारण तेच की याच्यामध्ये 100च्या वर चित्र आहेत आणि ते सर्व लॉकडाऊन पिरियडमध्ये मी हे चित्र काढलेले आहेत. खूपच छान. सुंदरच आहे सर, सर्व स्केच छान आहेत. म्हणजे त्या प्रत्येक स्केच मध्ये एक जिवंतपणा दिसून येतोय. थँक्यू छानच सर. सर, तुम्ही या पुस्तकाचे जे स्केचेस काढले त्याच्यातून तुम्हाला काही जे मानधन किंवा काही रक्कम मिळाली, तर ती रक्कम तुम्ही पालघर मुख्यमंत्री सहायता निधी जिल्हा अधिकारी यांच्याकडे 11,000 रुपयाचा धनादेश सुपूर्द केला. तर सर, आपण सामाजिक बांधिलकी ठेवून जी आर्थिक मदत केली होती, तर म्हणजे तुम्हाला ते कसं काय वाटलं किंवा कसं सुचलं? कारण आताच्या या स्वार्थी जगामध्ये
कोणी कोणाला लगेचच मदत करायला तयार होत नाही, किंवा करोनाच्या काळात तर कोणीही कोणासाठी मदतीला जसे धावून जाणारे 50% होते तसे लांब जाणारेही होतेच. बरोबर. मग तुम्हाला हे कसं काय सुचलं? त्या पिरियडमध्ये असं कोणी कोणाशी बोलायला पण तयार नव्हतं. बरोबर. आणि मी घरी राहूनच ते काम करत होतो आणि आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर काय चालू आहे ते आणि पाहत किती होतो. ते पाहत होतो. बरोबर. मग सर्व पण भयानक परिस्थिती होती. भयानक परिस्थिती होती. मृत्यू अतिशय एवढे होत होतं. पण त्यांच्या घरची जी परिस्थिती होती, लोकांच्या ज्यांच्या घरी मृत्यू व्हायचा त्यांच्या घरी असं व्हायला नको पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी असं एक अकाउंट ओपन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांमार्फत जे गरजू लोक होते की ज्यांचं प्रेत जाळायला सुद्धा त्या लोकांकडे पैसे नाही राहत होते किंवा त्यांचे मेडिसिन करता पैसे नव्हते, बरोबर. तर म्हणून एक आपण खारीचा वाटा का असे ना आपण तो उचलूया असं माझ्या मनामध्ये आलं त्यावेळेस. आणि चित्रांच्या माध्यमातून ज्या मी जे स्केचेस काढले त्या लोकांनी मला कोणी 500 रुपये दिले, कोणी 1000 रुपये दिले. सर्वात जास्त रक्कम मला एका सदन व्यक्तीने मला 14,000 रुपये सुद्धा मला एका स्केचचे दिलेले होते. तर असे माझ्याकडे त्यावेळेस जवळजवळ 50,000 रुपये जमा झाले होते. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पालघरचे जे कलेक्टर होते डॉक्टर गुडसळ, तर त्यांना मी 11,111चा धनादेश दिलेला होता. त्यासोबत मी ज्यावेळेस ते धनादेश दिला तर त्यावेळेस माझ्या आईवडिलांना माझा अतिशय अभिमान वाटला की नाही की माझ्या मुलांनी फक्त त्याच्या स्वतःच्या स्वार्थाकरताच ड्रॉइंगचं काम नाही केलं तर त्यांनी समाजासाठी पण उपयोग केला. त्यावेळेस पालघरचे प्रतिष्ठित शिक्षक माझ्यासोबत होते. आम्ही ज्यावेळेस त्यांना चेक द्यायला गेलो त्यावेळेस. खूपच छान सर, आपण सामाजिक बांधिलकी ठेवून हे काम केलं, ते खरंच प्रशंसनीय आहे. सर, आतापर्यंत तुमची 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच तुम्ही लेखनही करता, म्हणजे पुस्तकं मध्ये तुम्ही लिहिलेलंच आहे ना? तर Yes. तुम्हाला चित्र रेखाटणे सोपं वाटतं की लेखन करणं सोपं वाटतं? काय असतं, कला कोणती असो, म्हणजे बरोबर. चित्र असो, शिल्प असो, नृत्य असो, नाट्य असो, गायन असो किंवा वादन असो किंवा आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे लेखन असो, लेखन कला ही पण एक कलाच आहे. तर कोणतीही कला आपल्याला परिपूर्ण तर आपल्याला कधीच आयुष्यामध्ये साध्य करता येत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त प्रॅक्टिसच करावं लागते. बरोबर. तर तुम्ही असा प्रश्न विचारला की कला कोणती कठीण आहे, म्हणजे चित्रकला कठीण आहे का लेखन कला मला कठीण कुठली आहे? गोष्ट सोपी वाटते? मला दोन्ही गोष्टी अजून मी त्याच्यामध्ये पूर्णपणे पारंगत झालेलो नाहीये. मी अजून त्या बरोबर. दोन्ही कला शिकतोच आहे. खरं आहे सर, कारण कुठलीही कला, जसं तुम्ही म्हणालात, नाट्य, संगीत, गायन, नृत्य, वादन, कुठल्याही कलेची साधना करावी लागते. बरोबर. तर ती साधना आपण आयुष्यभर जरी करत राहिलो तरी ती कमीच आहे. एक्झॅक्टली. सर, आता आपला चित्रकलेचाच विषय चालू आहे. तर चित्रकलेमध्ये तुम्ही नवीन नवीन चित्र काढत असता, त्यासाठी तुम्ही नवीन नवीन संकल्पना शोधता, त्या कॅनव्हासवर उतरवता, तर त्या तुम्हाला कशा काय सुचतात? कलाकाराचं मन जे असतं ना ते नाविन्याकडे वळणारं मन असतं की बरोबर. काहीतरी आपण नवीन काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून आपण जे ड्रॉइंग मार्फत किंवा कोणत्याही कलेमार्फत काम करतो तर आपल्यापासून कोणीतरी इन्करेज व्हायला पाहिजे, त्यांना आपल्याकडनं काहीतरी वेगळं शिक्षण मिळायला पाहिजे. खरं आहे. हे ॲज ए आर्ट टीचरच्या प्रोफेशनमध्ये माझ्याकडे बघणारे माझे काही लहान मुलं असतील, विद्यार्थी असतील किंवा माझ्यापेक्षा नवीन कला शिक्षक असतील जे आता नवीन आलेले असतील, बरोबर. पण मी जर जोपर्यंत माझ्या क्षेत्रामध्ये नाविन्य किंवा नवीन काहीतरी करत नाही तोपर्यंत दुसरे पण काही शिकू शकत नाही असं मला वाटतं. बरोबर. म्हणून शाळेमधल्या ज्या काही संकल्पना असतील, म्हणजे मी शाळेमध्ये विविध मुलांच्या माध्यमातून प्रोजेक्ट घेतो, एखादे उपक्रम असतील त्याच्यामध्ये नाविन्यता असते की त्याच्यामध्ये मग मुलांना शिकायला मिळतं. तर त्या उपक्रमांमध्ये मी एक 2-3 उपक्रम मी घेतलेले होते. ते पालघर जिल्ह्यातील बऱ्याचशा कला शिक्षकांना, मुलांना किंवा सोशल मीडियावर त्या खूप जास्त त्यांना कमेंट्स मला मिळाल्या होत्या आणि मग मी ते चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता. जसं सर तुम्ही मकर संक्रांतीच्या निमित्ताने पक्ष्यांना इजा पोचू नये याबद्दल उपक्रम घेतला होता, हा. किंवा तुम्ही समुद्रकिनारी वाळूपासून कलाकृती निर्मिती केल्या, ते उपक्रम घेतले होते. बरोबर.
तुम्ही आता ते 2 मुद्दे जे काढले त्याच्याबद्दल थोडंसं मी सांगू हो, शकतो हो, की नक्कीच सर. संक्रांतीनिमित्त आपण सगळे जे मुलं असतात ते आकाशामध्ये पतंग उडवतात, पण पतंग उडवत असताना त्याला जो मांजा बोलतात किंवा तो दोरा धागा. बोलतात, धारदार जो थ्रेड असतो, त्या थ्रेडमुळे पक्ष्यांचे पंख कापले जातात, कधी मान कापली जाते. तर मग मुलांना माझं हेच सांगण्याचं असतं की तुम्ही उडवा, पतंग उडवा, मजा करा, पण त्याच्यासोबत तुम्ही पक्ष्या प्राण्यांची पण त्या ठिकाणी निगा राखा. म्हणून त्या पतंगावरच त्या पद्धतीचे स्लोगन मी मुलांकडनं पतंगावर लिहून घेतलेलं मार्करने किंवा कलरने, आणि ते मुलांना कुठेतरी समजलं की उंच भरारे घेरे पतंगा पण इजा नको पोचवू पक्ष्यांना. तर अरे या स्लोगनचा किंवा या वाक्याचा अर्थ मुलांना समजतो आणि कुठेतरी त्यांच्या मनामध्ये त्या भावना जागृत होतात आणि ते पक्ष्या प्राण्यांचा विचार करतात. दुसरं तुम्ही ते समुद्र किनाऱ्याचा एक उल्लेख केलेला होता की समुद्रामध्ये भरपूर जलचर प्राणी असतात, पण त्यांचा विनाश हा कशामुळे होत असतो, तर तो मानवाने केलेल्या चुकांमुळे होत असतो. कारण की गणेश विसर्जनाला ज्यावेळेस ते काहीतरी जे निर्माल्य असतं ते पाण्यामध्ये टाकलं जातं. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकतात किंवा बरोबर. तसं टाकतात. बरोबर. जलचर प्राणी त्यांना ते प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील किंवा काही जे यांचं विघटन होत नाही अशा वस्तू जर त्या ठिकाणी टाकल्या तर त्यांच्यामुळे त्या जलचर प्राण्यांचा ह्रास होत चाललेला आहे. खरंय सर. की याच्यापासून मग मुलांनी काहीतरी बोध बोध घ्यायला घ्यावा. पाहिजे आणि तो समाजामध्ये पसरायला पाहिजे, चांगला मेसेज पसरायला पाहिजे. ह्या उद्दिष्टाने मोठा एक जवळजवळ 7 ते 8 फुटाचा आम्ही एक मासा तयार केलेला होता तिथल्याच वाळूच्या माध्यमातून, आणि त्याला ते स्लोगन दिलेलं होतं की जलचर प्राण्यांचं सावधगिरी किंवा त्यांना तुम्ही वाचवा असं. बरोबर. नाही, खूपच छान सर. कारण म्हणजे मुलांना तुम्ही फक्त चित्रकला न शिकवता असे जे संदेश देत आहात ते खरंच म्हणजे कौतुकास्पद आहेत. कारण ते तुम्ही त्यांना फक्त न सांगता, कारण मुलांना कसं आहे फक्त असं लिहून दिलं किंवा बोर्डवर लिहून दिलं, लिहायला लावलं तर ते लवकर समजत नाही. पण उपक्रमाच्या माध्यमातून म्हणजे कृतीयुक्त शिक्षण तुम्ही देताय आणि मुलांसाठी ते म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांना लक्षातही राहतं आणि ते इतरांनाही नक्कीच त्या चांगल्या गोष्टी शिकवतील. खूपच छान सर. कृतीयुक्त शिक्षणाचं तुम्ही बोललात, त्याला आमच्या पुस्तकी भाषेमध्ये ज्ञानरचनावादी शिक्षण असं बरोबर. त्याला तो एक स्पेसिफिक शब्द आहे. आहे. ज्ञानरचनावादी खरंय ज्ञानरचनावादी म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवा, कृती करा आणि ती अंमलात आणा. बरोबर सर. सर आता तुम्ही 100 जवळपास स्केच केलेली आहेत किंवा इतरही तुम्ही जी चित्र रेखाटता, तर साधारण तुम्हाला एक चित्र पूर्ण करायला किती वेळ लागतो? एक चित्र जसं आपलं स्केच किंवा समोरच्या व्यक्तीचं फेसिंग कसं आहे की त्याच्यामध्ये किती काम करायचं आहे? ते फेसिंग ज्यावेळेस मी माझ्या समोर माझ्या पीसीवर असतं, तर ते पीसीवर बघून मी काम करत असतो, तर पहिल्यांदा त्या व्यक्तीचा चेहरा वाचण्यामध्ये माझा बऱ्यापैकी वेळ जातो. बरोबर. की जर माझ्याशी त्याचं बोलणं झालेलं असेल किंवा त्याचे माझे विचार एक झालेले असतील, तर पहिले मी त्याच्या विचारांमध्ये किंवा त्याच्या झालेल्या गप्पांमध्ये मी मग्न होतो आणि त्यांचं एक कॅरेक्टर माझ्या डोळ्यासमोर येतो आणि ते ड्रॉइंग काढता काढता त्यांचे विचार त्यांच्या त्या चित्राशी मी बोलत असतो. मग माझ्या गप्पा त्यांच्यासोबत किती मोठ्या रंगतायत त्याच्यावर माझ्या चित्राचा वेळ ठरलेला असतो. तर त्यानुसार साधारणतः ॲप्रॉक्सिमेटली एक चित्र काढायला 2 सिटिंग पण होतात किंवा 3 सिटिंग पण होतात. एक सिटिंग जवळजवळ 1.5-2 तासाची सिटिंग असते. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली ऑल ओव्हर एक 5 ते 6 तास मला एक चित्र काढायला लागतात असं मी सांगू शकतो. बरं सर. नाही, ते मेहनतीचंच काम आहे. कारण कुठलीही चित्रकला, कलाकृती, लेखन असो, ते खूप निरीक्षण तर हवंच आणि संयमही हवा असतो. कारण ते काम संयम ठेवून जर केलं तरच ते चांगल्या प्रकारे होतं. सर, आपण तसं पाहिलं तर आपण पालघरमधले नाही आहात, म्हणजे आपलं मूळ गाव पालघर नाहीये. आपण नोकरीच्या निमित्ताने इथे स्थायिक झालात. तरीही आपल्याला पालघर जिल्हा कला संस्कृती या पुस्तकाची निर्मिती कशी काय करावी वाटली? कसं असतं, कर्मभूमी आणि जन्मभूमी हे 2 प्रकार असतात. की जन्मभूमीमध्ये मी माझं पूर्ण शिक्षण कंप्लीट केलेलं आहे आणि कर्मभूमीने मला रोजीरोटी दिलेली आहे.
तर त्याकरता होय. रोजीरोटी ज्या भूमीमध्ये मला मिळाली तर त्याचं कोणत्या ना कोणत्या प्रकारे मी काहीतरी त्याचं ऋण फेडायला पाहिजे. आणि आजपर्यंत पालघरमध्ये असं एकही पुस्तक माझ्या निदर्शनास आलेलं नव्हतं की बरोबर. पालघर जिल्ह्यातील जे काही महत्त्वाच्या वास्तू असतील, किल्ले असतील किंवा प्रेक्षणीय स्थळं असतील की ते त्यांचा एकत्रित संच कुठे नव्हता. तर असंच आपलं विचार करताना आता कलेचं मन आहे, काहीतरी नवीन शोधण्याचा, नवीन करण्याचा जो उद्दिष्ट होता तो उद्दिष्ट ह्या पुस्तकाच्या रूपाने उतरलेला आहे. पुस्तक माझ्या समोरच आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. नक्कीच. पालघर जिल्हा ऐतिहासिक वास्तू आणि कला संस्कृती. कला संस्कृती हे पुस्तक जे आहे हे पुस्तक याच्यामध्ये म्हणजे इथे वसईपासून तर जव्हारपर्यंत जेवढी प्रेक्षणीय स्थळं असतील त्यांचा मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांना अभ्यास व्हावा किंवा त्यांना त्या स्थळांविषयी माहिती मिळावी अशी एक थोडक्यात माहितीचा एक संच मी तयार केलेला आहे. आणि ह्या चित्राचं किंवा ह्या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते माझ्यासमोर ज्या बसलेल्या आहेत आदरणीय सुरक्षा मॅडम यांनीच तयार केलेलं आहे. आणि हे पुस्तक ज्यावेळेस आमचे शिक्षक मित्र आहेत, जे प्रतिष्ठित शिक्षक मित्र आहेत, त्यांनी सुद्धा खूप छान कौतुक केलेलं होतं या मुखपृष्ठाचं. हे मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या रूपाने सांगतो. सर आता पुस्तकाचाच आपला विषय चाललाय. आता आपण 2 पुस्तकं तर तुमची पाहिलीच. हां. आपलं आणखी एक पुस्तक आहे चित्रकलेची मूलतत्वे आणि सोपी चित्रे. तर हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे, कारण त्यामध्ये आपण चित्र कसं काढावं किंवा त्याचे जे काही नियम असतात त्याबद्दल आपण सर्व लिहिलं आहे. तर ते पुस्तक करण्यामागची आपली काय प्रेरणा होती? अभ्यास असतो चित्रकलेचा. त्या अभ्यासामध्ये जसं इतर विषयांचे जसं आपण अभ्यास करतो की त्याच्यामध्ये ABCD पासून झेडपर्यंतचे ते तुमचे अल्फाबेटिकल असतात किंवा व्याकरण असतं, ग्रामर असतं. ह्या दृष्टिकोनातून चित्रकलेचं सुद्धा एक व्याकरण आहे, एक तो अभ्यास आहे. तर चित्रकलेचा जो अभ्यास आहे तो 5 तत्वांवर अवलंबून आहे. ते तत्व जर तुम्हाला व्यवस्थित जर माहिती पडले किंवा त्याचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास केला तर तुम्हाला चित्रकला चांगली जमू शकते. आणि ते तत्व आहेत, पहिलं रेषा, आकार, रंग, छायाभेद आणि पोत. या 5 विषयांचा जोपर्यंत एखादा विद्यार्थी, एखादा नवशिक्या त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत त्याला चित्रकलेतला नाही कळू शकत. पूर्ण ज्ञान मिळू शकत नाही. म्हणून त्या तत्वांना अनुसरून मी लिखाण केलेलं आहे. आणि ते लिखाण माझ्या चित्रकलेची मूल तत्वे या पुस्तकामध्ये मी त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. चित्रकलेची मूल तत्वांसोबत लहान मुलं जे असतात त्यांना अतिशय सोप्याकडून कठीणाकडे असा एक अभ्यासक्रम असतो आणि असं आपण शिकत असतो. म्हणून सुरुवातीला मुलांनी सोपे चित्र शिकायला पाहिजेत, जेणेकरून त्याच्यामध्ये त्या मुलांना इंटरेस्ट निर्माण झाला की मग ते काठिण्य पातळीकडे जाऊ शकतात. म्हणून हे पुस्तक निर्मितीचा माझा हा उद्देश होता. खरंच छान. आणि सर हे पुस्तक निर्मिती करण्याकरता मला माझ्या शिक्षण क्षेत्रातील बरेच जे अनुभवी व्यक्ती होते, म्हणजे त्याच्यामध्ये मी माझ्या आवर्जून उल्लेख करेल की मला शिकवणारे किंवा माझ्या ललित कला महाविद्यालय चोपडा कॉलेजचे जे प्राचार्य होते आदरणीय राजेंद्र महाजन सर, यांचा अतिशय मला खूप चांगलं मार्गदर्शन मला मिळालेलं होतं. त्याच्यानंतर कला संचालनालयाचे कला निरीक्षक आरती श्रावस्ती मॅडम यांनी मला हे पुस्तक निर्मितीसाठी मला शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्यासोबतच माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय विभूती चौधरी मॅडम यांनी सुद्धा मला हे पुस्तक निर्मितीसाठी खूप प्रोत्साहन दिलेलं होतं. खरंच सर, मी पुस्तक तुमचं पाहिलेलं आहे. सोप्या भाषेत मुलांना समजावं अशा पद्धतीने त्यामध्ये लेखन केलेलं आहे. मुलांसाठी ते अतिशय उपयुक्त आहे. आणि चित्रांच्या माध्यमातून म्हणजे पहिली पायरी काय असते की एक आधी गोल काढला पाहिजे, मग गोलाला आकार देऊन गोलापासून काय काय बनू शकतं. तर एका साध्या गोलापासून चेहरा बनू शकतो, गोलापासून चेंडू बनू शकतो, गोलापासून फूल बनू शकतं. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि ते सोप्या भाषेत समजावून आपण सांगितलं आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. सर, चित्र रेखाटन करताना मुलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? नवीन काही मुलांना पहिल्यापासून इंटरेस्ट असतो चित्रकलेमध्ये,
काही मुलांना दुसऱ्याचं चित्र बघून इंटरेस्ट निर्माण झालेला असतो खरंय. आणि काही बोन आर्टिस्ट असतात, म्हणजे उपजतच त्यांच्यामध्ये कलेचे गुण असतात. बरोबर. तर जसं माझ्यासमोर विद्यार्थी येतो की मी त्याला लगेच त्याचे चित्र बघून मी बरोबर. समजू शकतो की याला नेमकं याला कोणतं ज्ञान देण्याची आवश्यकता आहे. तर जसं ज्या कॅटेगरीचा विद्यार्थी माझ्याकडे येतो त्यानुसार मी त्याला गायडन्स करतो. बरोबर. आणि तुमचा आता इतक्या वर्षाचा अनुभव आहे, तर त्या मुलाने एक साधी रेष जरी काढली असेल तर ती Exactly. तिरपी आहे, सरळ आहे, त्याच्यावरून तुम्हाला लगेचच अंदाज येत असेल. येस. सर, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 75 मिनिटात 75 राष्ट्रध्वजाची रेखाचित्रे काढण्याच्या उपक्रमाबद्दल ग्लोबल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तुमची नोंद झाली आहे. तर ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचली बरं? मी मगाशीच तुम्हाला म्हटलेलं होतं की कलेचा शिक्षक असल्यामुळे नवनवीन नाविन्य. कल्पना, नाविन्याचे उपक्रम मी घेत असतो आणि असंच नाविन्याचं एक थोडंसं काहीतरी वेगळा विषय करत असताना हे डोक्यामध्ये आलेलं होतं की त्या ठिकाणी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ॲज ए आर्ट टीचर म्हणून देशाकरता आपण काय योगदान देऊ शकतो. म्हणून मग तो डोक्यामध्ये विचार आला आणि झेंड्याची, आपल्या राष्ट्रीय झेंड्याची, तिरंग्याची साधारणतः 75 मिनिटामध्ये मी 75 रेखाचित्र साकारण्याचा एक खरंच उपक्रम छान मी केलेला असेल. होता आणि त्यांनी त्याची नोंद Global Talent Book ग्लोबल of- टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली होती. आणि ह्या उपक्रमाची नोंद ही ABP TV माझा यांनी सुद्धा ही नोंद घेतली होती आणि त्याची एक बातमी TV वर दाखवण्यात आलेली होती. छानच सर, छानच. म्हणजे खरंच कलाकाराला जसं आपण म्हणत असतो नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, तसंच प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःलाही अपडेट केलं पाहिजे. जसं नवीन तंत्रज्ञान, नवीन नवीन गोष्टी येत राहतात. जर आपण त्या शिकलो नाहीत किंवा आपण जर नाविन्य दाखवलं नाही तर आपण मग मागेच राहून जाणार. आपल्याला जर पुढे पुढे जायचं आहे तर नवीन नवीन गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत. सर, मानवी साखळीमध्ये साकारलेल्या महाराष्ट्र राज्याच्या नकाशामध्ये सर्वात मोठ्या रांगोळी या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया विक्रमधारक म्हणून ही तुमची नोंद झालेली आहे. त्याबद्दलही आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल. नक्कीच. आजपर्यंत जेवढे मी उपक्रम केलेले आहेत त्याची माहिती पूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये पण ती माझी उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत किंवा जे काही कलेचे चांगले कलेचे काय म्हणता येईल त्यांना, कला रसिक आहेत कला किंवा रसिक कला आहेत, साधक कलादर्दी आहेत. लोक आहेत, त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचलेली आहे. परिणामी ती शासनापर्यंत पण पोहोचलेली होती. तर पालघरचे जे जिल्हाधिकारी होते, त्यांचं नाव विसरलं मी आता, त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली होती की आपल्याला जनजागृती करायची आहे, लोकांमध्ये मतांची जनजागृती करायची, वोटिंग संदर्भात तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून आपल्याला काहीतरी असं भव्य दिव्य काम करायचं आहे. तर उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी पालघरमधील जे कला शिक्षक होते त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती आणि त्या कला शिक्षकांमधला मी एक भाग होतो आणि तो प्रमुख भाग मी होतो आणि माझ्या अंडरमध्ये बाकीच्या सर्व शिक्षकांनी ते काम केलेलं होतं. जवळजवळ भारताची आणि महाराष्ट्राची अशी दोन्ही नकाशांची रांगोळी आम्ही ही साकारलेली होती. महाराष्ट्राची जी नकाशाची रांगोळी होती ती आमच्या आर्यन शाळेच्या ग्राउंडवरच साकारलेली होती आणि साधारणतः त्याला जवळजवळ 1500 ते 2000 किलो त्या ठिकाणी त्या रांगोळीचा वापर केलेला होता आणि 2700 स्क्वेअर फूट, 2700 स्क्वेअर फुटामध्ये ही रांगोळी साकारलेली होती. अच्छा. आणि वेळ किती लागला होता? साधारणतः आम्हाला 3 दिवस ती रांगोळी काढायला लागलेला होता. 3 दिवस अथक परिश्रम, त्या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 तास कंटिन्यू काम चालू होतं. आणि एवढ्या माझ्यासोबत जे मोठ्या प्रमाणात करायचं तर मग इतका वेळ लागणारच. आणि जसं Exactly. मगाशीच म्हणाली मी की चांगली कलाकृतीच्या निर्मितीसाठी संयम ठेवूनच काम करावं लागतं. एवढं भव्य दिव्य ते काम झालेलं होतं आणि त्याची नोंद जी झालेली होती ती इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पालघरचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी ती नोंद त्याच्यामध्ये केलेली होती आणि त्याच्याबद्दलचं सर्टिफिकेट किंवा आम्हाला ॲप्रिशिएशन त्यांनी दिलेलं होतं. सर, खरंच
आपल्याशी गप्पा करून खूपच म्हणजे खूप छान वाटतंय. सर, आपल्या विक्रमी नोंदी सोबतच आपल्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. म्हणजे चित्रकलेशी संबंधित असो किंवा लेखनाशी संबंधित असो. पण एखाद्या चित्रकाराला किंवा लेखकाला खरा पुरस्कार कधी मिळतो असं तुम्हाला वाटतं? मला आठवतं की ज्यावेळेस मी हे जे लॉकडाऊन पिरियडमध्ये मी जेवढे काही रेखाचित्र मी साकारलेत आणि ते साकारल्यानंतर मी त्याचा जो मला निधी मिळालेला होता आणि तो निधी मी कामासाठी मी यूज केला. तर माझे वडील मला बोलले होते की मला घरी नाना बोलतात, तर ते मला बोलले की नाना तू खूप चांगलं काम केलेलं आहे. तर आजपर्यंत मला 10,000, 15,000, 20,000 असे पेंटिंगमधले बरेचसे मला कॅश प्राईज मिळालेले होते. पण त्याच्यापेक्षा सर्वात मोठा आनंद माझ्या वडिलांनी मला माझं ज्यावेळेस कौतुक केलं, तर त्यावेळेस मला तो सर्वात मोठा जास्त पुरस्कार वाटलेला होता. खरं आहे सर. जसं मी सुरुवातीलाच म्हणाली होती की कधी कधी काही पालक चित्रकलेला दुय्यम समजतात. पण जर आपल्याच कुटुंबातून किंवा आपल्याच आई वडिलांकडून आपल्याला प्रोत्साहन मिळत गेलं तर आपण कला क्षेत्रात चांगलं काम करतो. आणि तुम्ही ते केलंच आहे. आणि आई वडिलांकडून अशी जर कौतुकाची थाप मिळाली तर मनाला खूपच आनंद होतो. सर, मी उत्सुकता म्हणून विचारते, तुमचे आवडते कवी किंवा लेखक कोण आहेत? अच्छा, लेखकांमध्ये साने गुरुजींचं एक पुस्तक माझ्या वाचण्यात आहे, श्यामची आई. तर ते पुस्तक मला खूप आवडायचं. नंतर पूर्ण महाराष्ट्राचं आवडतं पुस्तक आहे सर ते. सर्वांनाच म्हणजे आवडतं आणि सर्वांसाठी उपयुक्त आहे. नंतर लेखकांमध्ये मी एक वासुदेव कामत म्हणून एक आर्टिस्ट आहे, त्यांचाही उल्लेख करेल. चित्रकार त्यांनी चित्रकलेवरील एक छान पुस्तक प्रकाशित केलं होतं, ते सुद्धा मी वाचलेलं होतं. त्याच्यातून मी स्वतः शिकलेलो होतो. बरोबर सर. आता तुम्ही वासुदेव कामत सरांचा उल्लेख केला, ते तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धच आहेत. आणि कलाकार म्हणून मला तरी वाटत नाही की कला क्षेत्रातला कोण त्यांना ओळखत नसावं, कारण तेही एक खरंच मोठे चित्रकार आहेत. सर, आई माझं सर्वस्व हा आत्ताच पल्प प्रकाशनातर्फे एक प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा उपक्रम केला होता. त्यात तुम्ही तुमच्या आईचं रेखाटलेलं चित्र समाविष्ट केलं आहे. तसेच विशेष म्हणजे तुम्ही आईवरील अहिराणी भाषेतली कविताही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. तर ते इतकं अतिशय युनिक चित्र रेखाटण्याची कल्पना तुम्हाला कशी काय आली? ते आईचं चित्र जे केलेलं होतं ते कोणत्याही रंग माध्यमाने केलेलं नव्हतं. ते मी माझ्या स्वतःच्या रक्ताने ते चित्र मी साकारलेलं होतं. म्हणजे रक्त जे आहे त्याच्यामध्ये ब्रश बुडवून पेपरवर मी ते चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केलेला होता की माझं असं मांडणं होतं किंवा माझं असं मत आहे. आणि माझ्या मताशी नक्कीच तुमच्यासारखे जे काही अनुभवी किंवा कलाप्रेमी जे काही व्यक्ती असतील, सदन व्यक्ती असतील, ते नक्कीच सहमत असतील. माझं असं मत आहे की आईसाठी आपण आपल्या रक्ताचा थेंबाने थेंब जरी आपण दिला तरी तिचे उपकार आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि कॉलेज जीवनामध्ये असताना काहीतरी वेगळी निर्मिती करण्याकरता तर मी ते ब्लड हे माध्यम यूज केलं होतं आईचं चित्र रेखाटण्यासाठी. खरंच सर, म्हणजे आपली खरंच ती कल्पना एकदम युनिकच होती. कारण असं तरी कोणी केलं नसेल. म्हणजे चित्र रेखाटण्यासाठी ऑइल कलर, पोस्टर कलर, वॉटर कलर अशा माध्यमांचा वापर केला जातो. रक्ताचा वापर कोणीही केला नव्हता असं ऐकिवात तरी नाहीये. खरंच तुमची खूप युनिक आणि वेगळी संकल्पना होती. बहिणाबाईंच्या कवितांमध्ये जसा गावरान भाषेचा एक गोडवा असतो, साधेपणा असतो, तसंच सर तुम्ही अहिराणी बोलीभाषा बोलता. मी तुम्हाला बोलताना बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. तसंच प्रमाण मराठी भाषेतही बोलताना तुमच्यामध्ये तो एक त्या भाषेचा एक लहेजा जाणवतो. तर आपण सर जी आईवरील कविता लिहिली आहे ती आता आज इथे होऊनच जाऊ दे. नक्कीच. अहिराणी भाषेमध्ये मी एक कविता लिहिली होती आणि ती आपल्या आई माझं सर्वस्व प्रातिनिधिक काव्यसंग्रह जो आहे
आपणच स्वतः सुरक्षा पाटील मॅडम यांनी पुस्तक बनवण्याची संकल्पना निर्माण केली होती. त्याच्यामध्ये हा माझा आईचं संबंधी जी कविता आहे ती मी तुमच्यासमोर सादर करतोय आणि नक्कीच पल्प प्रकाशन मार्फत हे पुस्तक प्रकाशित झालं याचा आवर्जून मी उल्लेख करतो आता या ठिकाणी आणि कवितेला सुरुवात करतो. थोड्या 2च ओळी मी त्या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करतोय. चालेल. शीर्षक आहे मणिमाय. मणिमाय म्हणजे माझी आई. मणिमायना प्रेम साठे मना रक्तानाही रंग अर्पण करसो. तुन चित्र काढाले थेंबनी थेंब मी रंगत गायसो. म्हणजे माझ्या आईचं जे मी रक्ताचं माध्यम वापरून जे चित्र बरोबर. तयार केलेलं होतं त्याच्या संदर्भात ह्या 2 मणिमाय ही कवितेच्या लाईन मी तुमच्या समोर सादर करतोय. माय तुना उपकार फेडाले मनी जिंदगी भी कमी पडीन. म्हणून मना रंगतमा तुन रूप कागदवर उतरावेल शे. मणी मायना प्रेम साठे मना रक्तानाही रंग अर्पण करसो. तुना हातनी कैन्यानी भाकर आणि वल्ल तिखट तेवढंच भारी शे जेवढा आज ना पिझ्झा आणि बर्गर शे. कविता तशी बऱ्यापैकी मोठी आहे तर मी फक्त या 2 लाईन तुमच्यासाठी ऐकून दाखवलेल्या आहे. खूपच छान सर, खूपच सुंदर. कारण आईबद्दल आपण जितकं बोललं, जितकं वर्णन केलं तितकं कमीच आहे. Yes. कारण खरंच असं म्हणतात की देव सगळीकडे पोचू शकत नाही म्हणून आईची निर्मिती केलेली असते. आणि आईबद्दल म्हणजे शब्द खरंच अपुरे पडतील. तिच्याबद्दल किती बोललं किती लिहिलं तरी ते कमीच आहे. आणि आपण खरंच सुंदर कविता लिहिलेली आहे. सर म्हणजे आपल्याशी इतक्या छान गप्पा गोष्टी सुरू आहेत. वेळ कसा जातोय कळत नाहीये, पण प्रत्येक गोष्टीला एक वेळेची मर्यादाही असते. तर आपण आता थोडं शेवटाकडेच वळतोय. तर सर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न की आपण आज इथे पल्पच्या साहित्यिक मंचावरून आपण बोलत आहोत, तर आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना, चित्रकारांना किंवा लेखकांना आपण काय संदेश द्याल? तुम्ही जे क्षेत्र निवडतात त्या क्षेत्रामध्ये एवढं प्रामाणिक काम करा की जेणेकरून तुमच्या कामामुळे विद्यार्थी असतील, समाजातील काही व्यक्ती असतील, त्यांनी इन्स्पायर व्हायला पाहिजे आणि त्यांनी आपल्याकडून काहीतरी अनुकरण करायला पाहिजे. आता मी कला क्षेत्रातला व्यक्ती आहे तर माझे जे पेंटिंग आहे ते अशा प्रकारचे पेंटिंग आहे की सर्व जे रंगांचे माध्यमं त्या ठिकाणी आपण यूज करतो त्याच्यातून मी एक गणेशाची कलाकृती साकारलेली आहे. चित्रकार म्हटला की तो त्याची अंतर्मनातल्या ज्या भावना असतात मग त्या अतिशय वेगळ्या पण असू शकतात किंवा विभत्स पण असू शकतात. तर चित्रकाराने त्या ठिकाणी आपल्या भावनांचा वापर हा विभत्स कलाकृती निर्माण करण्याकडे न करता जेणेकरून भावी पिढी आपल्याकडनं काहीतरी आदर्श घेईल या उद्दिष्टाने त्या ठिकाणी त्याची चित्रकारिता सादर करायला पाहिजे. कवितेचं पण लेखकांचं पण तसंच आहे. तुमच्याकडे जी असलेली बुद्धिमत्ता आहे, तुमच्याकडे जे काही असलेली हुशारी आहे त्याचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी, चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या पुस्तकांसाठी, चांगल्या विचारांसाठी केलेला पाहिजे असं माझं प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे. बरोबर सर. सामाजिक बांधिलकी ठेवून कुठल्याही गोष्टीचा योग्य तो चांगला वापर कलाकाराने केला पाहिजे, मग तो लेखनाच्या स्वरूपात असेल किंवा चित्रकलेच्या स्वरूपातही असेल. बरोबर. खरंच खूप छान सर आपल्या गप्पा गोष्टी झाल्या. आपण पल्पच्या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आपल्या सोबत झालेल्या प्रत्यक्ष भेटीतून आपला इतका छान संवाद झाला आणि आपण खरंच छान संदेश दिला. तसेच आपण जे कोरोना काळात जे कार्य केलं आहे, जी मदत केली आहे सर्वांना, त्यासाठी पल्प परिवारातर्फे मी आपल्याला सलाम करते किंवा आपलं अभिनंदन करते. आणि आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपले धन्यवाद मॅडम. आपण आज या ठिकाणी आलात आणि मला असं वाटतं की आपल्या आपण जे प्रश्न विचारले होते त्यांनाही माझ्या परीने योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलेला असेल. आपण आलात, आपले धन्यवाद. पुढील भागात आपण अशाच नवनवीन साहित्यिकांसोबत गप्पा गोष्टी करणार आहोत. तोपर्यंत मी पल्प आरजे सुरक्षा तुमची रजा घेते. वाचत रहा, लिहित रहा, काळजी घ्या. धन्यवाद.